श्रीमन मंगला मंदिरा यदुवरा ये इंदिरा वल्लभा गोपाळा गरुडध्वजा नरसका भक्ता जना वल्लभा. लहानपणापासून म्हणजे मार्गात असल्यापासून ऐकत होतो. चिंतनी हे नाव आम्हाला सर्वप्रथम मार्गामध्ये ज्यावेळेला ब्रह्मविद्या पाठ व्हायचा आणि त्यानंतर मार्गस्थ एक परंपरा पद्धत आहे चिंतनीची की जे काही गुरुजन सांगतात त्याचं आवर्तन करावं, ते धरावं, ते शब्द धरावे आणि मग विद्यार्थी वर्ग झाडाखाली बसून चिंतन करत असायचं. त्याला चिंतनी असं म्हटलेलं आहे. 21व्या शतकाचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल, खरं तर आपलं दुर्दैव आहे 18व्या शतकापर्यंत आपल्याकडे महानुभावांचा इतिहास उपलब्ध आहे, परंतु 19व्या 20व्या आणि 21व्या या 3 शतकातल्या की ज्यामध्ये वैज्ञानिक आविष्कार झालेले आहेत, एवढी सर्व साधनं आपल्याकडे आहेत, परंतु साधनं उपलब्ध नसताना आमच्या पूर्वजांनी की ज्या काळी त्यांच्याजवळ शाई नव्हती, लेखणी नव्हती, टाक नव्हता, पुस्तक नव्हतं, नोटबुक नव्हतं, काही नव्हतं, अशा या कालखंडामध्ये अथक परिश्रम करून जी काही साहित्य निर्मिती केली आणि हा पंथाचा ज्ञानाचा वारसा गेल्या 800 वर्षापासून आजपर्यंत तेवत आपल्यापर्यंत पोहोचला. कारण साहित्य हे ज्ञान वारसा परंपरा जपण्याचं एक मोठं माध्यम आहे. दुर्दैवानं 19व्या 20व्या आणि 21व्या शतकामध्ये ही भौतिक साधनं असून सुद्धा का आविष्कार झाला नाही किंवा याचं लेखन का झालं नाही, परंतु कदाचित पुढे लिहिला जाईल आणि ज्या वेळेला हा 21व्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला इतिहासाच्या पहिल्या पानावरती ज्ञानप्रबोधनाचं एक मोठं माध्यम म्हणून महानुभाव संप्रदायाला एक वेगळी दृष्टी देणारं असं एक व्यासपीठ, ज्ञानपीठ निर्माण केले. असं चिंतनीचं व्यासपीठ महानुभावा इतिहासांच्या 21व्या शतकाच्या पहिल्या पानावर कोरलं जाईल. यामध्ये मात्र कुठल्याच पंथीयाचं दुमत असणार नाही. आदरणीय बाबांना ऐकत ऐकत मोठं झालो. फलटणला चिंतनीचा माझा कधी योग आला नाही. खरं तर यायला पाहिजे होतं. 25वे वर्ष आहे आणि 25वे वर्ष बाबा 45 वर्षे संपन्न करणार होते. महाराष्ट्रभरातून देशभरातून अनेक ज्ञान पिपासू तिथे येणार होते. चिंतनीचं एक वैशिष्ट्य आहे, ऐकलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. तिथे ज्ञान पिपासू येतात आणि ज्ञान पिपासूंना ओढून आणण्याचं, त्यांना घराचा त्याग करायला लावून, ग्रामाचा त्याग करायला लावून, शहराचा त्याग करून, भौतिक साधनाचा त्याग करून आपणापर्यंत आणण्याचं सामर्थ्य बाबांच्याकडे आहे आणि त्या चिंतनी व्यासपीठाकडे आहे. बाबांचं ऐकत आलेलो आहे. बाबांची वचनमाला ग्रंथ वाचत होतो लहानपणी आश्रमात असताना आणि हे वाचता वाचता आज स्वप्नामध्ये नव्हतं, स्वप्नच पाहावं. जसं सचिन तेंडुलकरनी लॉर्डवरती शतक मारण्याचं स्वप्न पाहावं, तसं चिंतनीचं हे व्यासपीठ आहे. खरं तर मी पुढं बसलोय, फार मोठा या ठिकाणी व्यवस्थापन आहे, परंतु लहानपणापासून ज्यांच्या संस्कारामध्ये आमची जडणघडण झाली असे आदरणीय सातारचे गुरुतुल्य मातृतुल्य ब्रह्मविद्या वाचस्पती बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे चिंतनीजनक बाबाजी आणि उपस्थित आपण सर्व. चिंतनी हा विषय, चिंतनी हा शब्द ज्या वेळेला मनामध्ये ऐकला, का बाबांनी चिंतनी असं नाव ठेवलं असेल? चिंतन हा शब्द आपण कर्मराटी आणि दैवराटी वैदिक धर्मामध्ये किंवा इतर देवताशास्त्रामध्ये आणि ब्रह्मविद्येमध्ये सुद्धा आम्ही ऐकत आलेलो आहोत. चिंतन चिता के समान होती है असं बोललं गेलेलं आहे, परंतु चिंता चिता के समान होती है आणि ब्रह्मविद्येतलं चिंतन हे कर्माला जाळणाऱ्या चितेसारखं असतं. चिंतन
चिंतने हा शब्द ज्या वेळेला ऐकला, बाबांची यामागची भूमिका किती व्यापक असेल आणि विचार करायला लागलो. खर तर या 21व्या शतकामध्ये आपला भारतीय हा देश आहे, हा संस्कृती प्रधान देश मानला गेलेला आहे. विज्ञानाचा इतका आविष्कार झालेला आहे की विमानाच्या साह्यानं, रॉकेटच्या साह्याने आकाशामध्ये तो गरुड भरारी घेत आहे. ज्या पाण्याचा अंत नाही अशा पाण्याच्या तळाशी पाणबुडीच्या साह्यानं तो मुक्त संचार करतोय. परंतु हे करत असताना मात्र ज्या जमिनीवरती तो जन्माला आला, राहतो, उठतो, बसतो, त्या जमिनीवरती कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं ही माणुसकी तो विसरून चाललेला आहे. आणि म्हणून त्याला माणुसकी निर्माण करणारं परमेश्वराचं जे पवित्र ब्रह्मविद्येचं जे ज्ञान आहे ते कुठल्या महाविद्यालयामध्ये कुठला कॉम्प्युटरचा कोर्स करून, कोणती वैद्यकीय, स्थापत्य कलाशास्त्र आदी कुठलीही मोठी डिग्री मिळवून ती येत नाही. त्यासाठी अध्यात्माची कास धरावी लागते. आणि ह्या अध्यात्म ज्ञान जिथं प्रसूत होतं ती जागा म्हणजे आश्रम असतात, किंवा असे अधिकरण असतात, किंवा ते चिंतनीसारखं एखादं व्यासपीठ असतं. कारण हे ज्ञान मिळण्यासाठी आम्हाला तिथं जावं लागतं. आज आमच्या घरामध्ये सोफा सेट आहे, टी सेट आहे, डिनर सेट आहे, किचन सेट आहे. आज आम्ही घरामध्ये गेलो, कुणालाही विचारतो, आमचे दाखवतात, हा बघा आमचा सोफा सेट आहे, हा आमचा किचन सेट आहे, हा आमचा डिनर सेट आहे, हा आमचा टी सेट आहे. सगळ्या वस्तूंचे आम्ही सेट आमच्या घरामध्ये जमा केले. पण हे सर्व सेट जमा करून सुद्धा हा शेवटी म्हणतो माझं मन अपसेट आहे. सर्व सेट आहे, भौतिक साधनाचं सेटिंग आम्ही केलं, परंतु मनाला समाधान देणार ते सेटिंग कुठं आहे? आणि तो सेट कुठे दुसरीकडे मिळत नसून तो चिंतनीच्या व्यासपीठावर, चिंतनीच्या ज्ञानग्रहामध्ये मिळतो. ज्या वेळेला इकडे आलो, संगमनेर पासून आत वळलो, एक गोष्ट मला फार आवडली. आताच आमच्या गुरुजींनी सांगितलं, हे वेगळं रसायन आहे. निवड कशी असते बाबांची बघा. त्यांनी जी केलेली जागेची निवड आहे ती जागेची निवड खूप महत्वपूर्ण आहे. हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला गुजरात प्रांताचा त्याग करून आमचे स्वामी महाराष्ट्रामध्ये आले, तर त्यांनी पैठण सारख्या त्या काळची ती राजधानी, आर्थिक राजधानी आहे, परंतु महाराष्ट्राच्या त्या राजधानीमध्ये न जाता थेट रुद्रपुरावरून सालबर्डीकडे प्रयाण केलेलं आहे. नगर पुरे पाटणी होती, परंतु तिकडे न जाता स्वामी आमचे सालबर्डीला गेले आणि तिथे एकांक काळामध्ये आमचं स्वामींचं एकांकीचं परिभ्रमण आहे. जेवढे काही प्रदेश आहे, तुम्ही विंजी गोंडवाडा घ्या, बहुतांशी स्वामींचं जे वास्तव्य आहे. कारण पुढे जाऊन जे सांगायचं आहे, 1000 वर्षानंतर 21व्या शतकामध्ये जसा जसा हा भौतिक आविष्कार घडत जाईल आणि पुढे जाऊन निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी, समस्या आहेत, या समस्येचं एकमेव साधन आहे रान सेवावे. आणि म्हणून स्वामींनी हे त्यावेळेलाच हेरलं असावं. आता 2 वर्षाचा कोरोना महामारीचा काळ आपण पाहत होतो. अलीकडच्या 10 वर्षामध्ये गावामध्ये दिसायला सुद्धा माणूस नव्हता. गावाच्या गावं ओस पडली, कारण सर्व ओढा हा शहराकडे होता. त्यामध्ये आर्थिक त्यांचा स्वार्थ असेल, प्रापंचिक व्यवसायाच्या निमित्तानं, उदरनिर्वाहाच्या पैशाच्या निमित्तानं मनी इज ऑल करत तिकडे धावणारा हा वर्ग होता. पण या 2 वर्षामध्ये एक अनुभवायला गोष्ट मिळाली. शहरं ओस पडली आणि ग्रामीण भाग खुलला गेला. आणि याचं कारण ज्या वेळेला शोधून पाहिलं, कारण शहरामध्ये गेलो, जंतूंचा संसर्ग हा अफाट प्रमाणात होतो. तिथं वातावरण अशुद्ध होऊन जातं. अशुद्धता इतकी निर्माण झालेली आहे. मगाशी चालू बाबा बसलेले फिरत होते. बाबा बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले. बाबा म्हणाले, बाबा कसं वातावरण खूप प्रसन्न वाटतंय. बाबा म्हणाले, नेटवर्क नाही म्हणून इथं शुद्धता आहे. जिथं नेटवर्क पोचलं तिथं माणसाच्या तिथं बुद्धी बिघडली. जिथं नेटवर्कच नाही, कुणाचा मेसेज येणार नाही, कुणाचा कॉल येणार नाही, आता तिथं विचारच नाही दुसरा कुठला. कारण प्रापंचिक जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर पहिले कुठले मेसेज आहेत? कुणाचा मेसेज गुड मॉर्निंग आला, आम्हाला बरं वाटतं.
त्याचा का नाही आला म्हणून आम्ही ते 10 वेळा तपासत असतो. ती व्यक्ती दूर असते, पण दूर राहून सुद्धा याचं घरातलं जीवन ती अस्वस्थ करत असते. साधनं आम्ही खूप जमा केली घरामध्ये, इतका आविष्कार झालाय. एका घरामध्ये आम्ही गेलो, एक सांगत होता इंजिनियर, आम्ही अशा प्रकारचा आता एक नवीन आविष्कार येतोय पुढच्या 10 वर्षांमध्ये. पूर्वीच्या काळी टीव्ही असायचं, टीव्हीला बटन असायचं, त्यानंतर रिमोट आला, त्यातही आविष्कार झाला. त्यामुळे आता पुढे जाऊन असं होणार आहे की हा जो टीव्ही आहे त्याला रिमोटची गरज नाही. अलीकडे काही मी पाहतो शहरामध्ये, हातीच्या टाळेवरती फॅन चालू होतो, टाळेवरती बल्ब चालू होतो. ते सांगत होते की टीव्हीचा असा आविष्कार होणार आहे की त्या तुम्ही डोळे उघडले की टीव्ही चालू, आणि डोळे बंद केले तर टीव्ही बंद होणार. तुमच्या या अवयवाची खूण, त्याच्यावरती हे सर्व चालणार आहे. बोलता बोलता असं बोलावं असं वाटलं, एखादा टीव्ही बघत असेल आणि तिथंच हार्ट अटॅक आला आणि डोळे बंद झाले तर टीव्ही कायमचाच बंद. मग अंत्यसंस्कार करताना टीव्ही सोबत न्यायचा का? कारण तो डोळ्याला ते स्कॅनिंग केलेलं असतं. आविष्कार ज्या वेळेला घडला जातो, पण ते घडत असताना आम्ही हे सगळं करत असताना सामाजिक समतोल कुठेतरी ढासळतो, समाज जीवनाचा तोल ढासळतो. आणि ज्या वेळेला समाज जीवनाचा तोल ढासळतो, नीतीचा विपर्यास होतो, माणसाचा पशु होतो, त्यावेळेला परमेश्वराला अवतार धारण करून हे पवित्र ज्ञान द्यावं लागतं. आणि हे ज्ञान सांगताना सुद्धा परमेश्वर अवतीर्ण होतो आणि मग ती पाऊलवाट एक निर्माण करून देतो. आणि त्या पाऊलवाटेनं जो चालतो त्याच्या जीवनामध्ये चैतन्याची पहाट आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचं हे परमेश्वराचं असलेलं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. परमेश्वराचं ज्ञान किती श्रेष्ठ आहे, आणि ते ज्ञान कुठे सांगितलं गेलं पाहिजे. बाबांनी जी निवड केली या जागेंची खूप भावणारी आहे. ऐसिया ऐसिया गोष्टी तिया राणी वनी किजती. आल्यानंतर हा परिसर पाहिला आणि अनुभवला. जी दृष्टी आहे ती दृष्टी खूप महत्वाची असते, ती निवड खूप महत्वाची आहे. महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी जी केलेली निवड आहे, मला अजूनही आठवते, फलटणला बाबांचं एक व्याख्यान झालं, तुम्ही ऐकलेलं आहे. निवड या शब्दावरती बाबा 1.5 तास बोलत होते. महाभारतामध्ये केलेली निवड असेल, कोणाला मारताना कोणाची निवड करायची, ज्या भीष्माचं मरण पितामह भीष्म इच्छा मरणी, परंतु कोणाची निवड केली तर एका द्रौपदीची निवड केलेली आहे, शिखंडीची नंतर निवड केलेली आहे. हा प्रसंग ज्या वेळेला आपण पाहतो, जागेची निवड महत्वाची आहे. कर्णाला मारत असताना जी भूमी पाहिली, दलदल पाहिली, आणि त्या दलदलीच्या ठिकाणी रथ आणला गेला, आम्ही हे ऐकत असतो. इथे कर्णाला मारलेलं नाही. कर्ण हा प्रामाणिक होता, पण ज्या सोबत होता, ज्या संगतीमध्ये होता, आणि केवळ मीठ खाल्लं म्हणून साथ देत होता. चुकीच्या विचारांचं समर्थन करणारी जी मंडळी असते तीही कर्णासारखीच असते. मनातून कितीही सत्यता असेल, पण अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला त्या व्यक्तीला त्या समर्थन देतात. श्रीकृष्ण महाराजांनी कर्णाच्या रथाचं चाक तिथं अडकवून मारलेलं नाही, तर कर्णाच्या रूपानं असलेली की चांगलं प्रामाणिक, स्वतः प्रामाणिक आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी आहे, चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतोय, त्या गोष्टींचं निर्धारण श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. जागा निवडली, आणि म्हणून जागेची निवड सुद्धा खूप महत्वाची आहे. बाबांनी जी निवड केली या ठिकाणी, चिंतनीचे खूप असे सोहळे झालेले आहेत, पण ही एक आगळा वेगळा सोहळा. खाली पाणी आहे, आजूबाजूला शांत परिसर आहे, बोट आहे, त्या बोटीमध्ये खरं तर बोटीमध्ये पाऊल ठेवलं आणि स्वामींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या स्वामींनी लीळाचरित्रामध्ये 3 वेळेला गुंफेमध्ये, आमच्या या डोनीमध्ये, या नावेमध्ये बसलेले आहे. साडेगावी मैराळ देवी, तिथे राणाईसा लाखाईसा भेटते, आणि स्वामी ज्यावेळेला त्या डोनीकडे येतात. पूर्वीचा काळ होता, साधन हेच होतं, या गावातून त्या गावात जायचं, पूल नव्हता, ब्रिज नव्हतं, कुठले रस्ते नव्हते, वाहतूक नव्हती, दळणवळणाची व्यवस्था नव्हती. आमच्या स्वामींनी पलीकडचे जाण्यासाठी नावेचा आधार घेतला. चरित्र खूप महत्वाचं आहे. स्वामींच्या बरोबर बाईसा आहे, लाखाईसा आहे, राणाईसा, सर्व मंडळी आलेली आहे. काठावरती नाव उभी आहे, पण जे नावाडे त्यांनी सांगितलेलं होतं, ते म्हणतात तुम्हाला या नावेमध्ये बसता येणार नाही, ही नाव पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे का?
येत महाजनी आण वाहिली असे, या डोणीला काय केलेलं आहे, त्यांनी शपथ घातलेली आहे. स्वामींनी तिथंच सांगितलं, आज देखील आम्ही शपथ घेतो, देवाच्या नावाने शपथ घेतो, गुरूंच्या नावाने शपथ घेतो, एखाद्याला कशामध्ये अडकवायचं असेल तर शपथ घेतो, नाहीतर दत्तात्रय बाबांचा विषय उचल त्याच्यावर त्याची शपथ घे असंही म्हणतो. परंतु स्वामींनी हे सूत्र तिथंच सांगितलं, हे शपथ थोर नाहीये. स्वामी म्हणतात येत आण कैसी समर्थ, आम्ही असताना ही आण समर्थ नाहीये. आणि स्वामी म्हणतात आम्हाला जायचं आहे पलीकडे. ते म्हणतात आम्ही आलो नाही, आम्हाला ते वल्लवता येणार नाही, आम्ही वलवू शकणार नाही, आम्ही बसू. स्वामी आम्ही वलवू. आणि मग ती नाव वलवण्यासाठी स्वामी सुद्धा लाखायसा बसली. आणि लाखायसा बसल्यानंतर थोडी नाव पुढे गेली, मागे राणाईसा शिल्लक होती. राणाईसला यायचं होतं आणि या ठिकाणी स्वामींनी श्रीकर दिलेलं आहे. राणाईसाचं पुढील चरित्र, तिचं घडलेलं अनुसरण, राणाईसाचा कापूस जळीला कणवेतो, इथं दिलेला श्रीकर. स्वामींनी त्या नावेमध्ये बसून राणाईसाला श्रीकर दिला, नावेमध्ये येऊन बसली. हा श्रीकर दिला नाही तर कायमस्वरूपी श्रीकर दिलेला आहे. तो जीवाचा उद्धार करण्यासारखा दिलेला तो श्रीकर आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये आल्यानंतर ही नाव पाहिल्यानंतर आठवण झालं चरित्राचं. हा सागर आहे, हा दुःखाचा सागर आहे. पाणी अशी गोष्ट आहे जी पोहणाऱ्याला बुडवते आणि जे बुडलेला असतो मेलेलं प्रेत वर आणते, तरंगत ठेवते. परमेश्वराला बुडणाऱ्याला वाचवायचं आहे, पोहणाऱ्यालाही वाचवायचं आहे, बुडणाऱ्यालाही वाचवायचं आहे. आणि हा दुःखाचा सागर पार करून न्यायचा. म्हणून बाबांची जी दृष्टी आहे, कारण विचारांची स्फूर्ती, विवेकाची स्फूर्ती राणीवाणीच होते. आमच्या पूर्वजांनी जेवढे ग्रंथ निर्माण केले कुठे शहरामध्ये बसून केले नाही. त्यासाठी झाडातळी काठीतळीचा आश्रय घेतला आणि तिथे ती निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचं हे थोर असलेलं जे शास्त्र आहे, ज्ञान आहे, अहो आपणच काय, ज्या लोकांना अज्ञान आहे त्या लोकांना सुद्धा याची महिमा अगाध आहे. विवेकानंदांचा एक प्रसंग आहे. विवेकानंद पायी परिभ्रमण करत असायचे, एकटेच फिरायचे. आणि एकदा फिरत फिरत ते राजस्थानला गेलेले होते. आणि राजस्थान म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दूर दूरवरती वस्ती आहे, मनुष्य तिथे नाहीये. तहान लागली तर सर्वात मोठा भेडसावणारा तो प्रश्न आहे, पाणीच नाही. आज देखील तुम्ही राजस्थानची जर लोकसंख्या पाहाल इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. विवेकानंद फिरत होते, सोबत एक त्यांची पिशवी होती, पाण्याची पिशवी होती. त्यातलं पाणी संपलेलं होतं, उन्हाळ्याचं तापलेलं ऊन होतं, घशाला कोरड पडलेली होती. एका पुस्तकामध्ये उल्लेख आहे की विवेकानंदांना सुद्धा बऱ्याच प्रकारचे विकार होते. वय कमी होतं पण विकार बरेच होते. त्यामध्ये त्यांना सनस्ट्रोक म्हणजे उष्माघाताचा सुद्धा एक त्रास होता. आणि विवेकानंद फिरत 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 चाललेले होते. शेवटी दूरवर कुठेतरी त्यांना कुटी दिसली. आणि कुटी दिसल्यानंतर विवेकानंदांना वाटलं इथं पाणी मिळेल म्हणून ते गेले. सुंदर त्यांची ध्येयकांती होती. दरवाजा लावलेला होता, कडी वाजवली. कडी वाजवल्यानंतर ती आतून झोपडीमध्ये असलेली एक वृद्ध महिला बाहेर आली. तिने दरवाजा उघडला. उघडल्यानंतर विवेकानंदांनी पाहिलं, कमरेमध्ये वाकलेली 80 ते 85 90 वय असलेली अशी ती वृद्ध महिला आहे. चेहऱ्याच्या सर्व सुरकुत्या पडलेल्या होत्या. तिनं आपल्या त्या छोट्याशा झाकलेल्या डोळ्यांनी विवेकानंदाकडे पाहिलं. अतिथी आलेला आहे, अंगावरती संन्यासाचा वेश आहे. आत बोलावलं. विवेकानंद आत गेले. आत गेल्यानंतर ते म्हणाली, माई मला जरा पाणी मिळेल का? आजीनं पाणी आणून दिलं. त्यानंतर विवेकानंद निघाले. ती वृद्ध महिला म्हणाली की थांबा, मला थोडं तसं काम आहे. तुम्ही कोण आहात? मग त्यांनी सांगितलं, मी परमहंसांचा शिष्य विवेकानंद आहे, नरेंद्र आहे. नाव ऐकलेलं होतं. विवेकानंदांची प्रसिद्धी भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये झालेली होती. विवेकानंद म्हणाले, मी परमहंसांचा शिष्य विवेकानंद आहे, नरेंद्र आहे. तू नरेंद्र आहेस का?
आनंद वाटला आणि झटकन म्हणाली, थांबा, मला थोडा वेळ द्या. आजी आतमध्ये गेली, परात आणली. परात कसली हो, एकदम फुटलेलं असं लोखंडाचं एक भांड होतं, ते आणलं. पाय ठेवा याच्यामध्ये. पाय ठेवले आणि पाय ठेवल्यानंतर आपली जी संस्कृती पद्धती आहे, हिंदू संस्कृती, आव्हानम आसनम पाद्यम, तिने त्यांचे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर हळूच तिने आपल्या चोळी होते, चोळीमध्ये हात घातला, त्यातून एक पुडी काढली आणि त्या पुडीमध्ये मातकट अशी काहीतरी मातीसारखा प्रकार होता. तिनं तो घेतला आणि विवेकानंदांच्या पायाला लावला. विवेकानंद हे पाहत होते. तेल लावलेलं त्यांनी पाहिलेलं होतं, अत्तर लावलेलं पाहिलं होतं, फुल वाहिलेलं पाहिलं होतं, पण असा हा मातकट एक असलेला, मातीसारखा असलेला, त्यांना वाटलं कदाचित हे उठणं असेल, म्हणून त्यांनी ते घेतलं. आजी आतमध्ये गेली तोपर्यंत त्यांनी त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केला. कुठलाही वास तिथं येत नव्हता, उलट काहीतरी वेगळी अशी वेगळाच मातकट असा वास येत होता. आजी पुन्हा बाहेर आली. विवेकानंद विचारतात, माई एक विचारू का? नाही, मनामध्ये शंका नाही, परंतु एक सहज कुतूहल म्हणून मला विचारावं असं वाटतं. ती म्हणे, विचारा ना. तुम्ही आता हे माझ्या दोन्ही पायाला काय लावलं? तिच्या डोळ्यामध्ये, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी ती पाहायला लागली. विवेकानंद म्हणतात, काय लावलं तुम्ही? ती सांगते, माझा पती गेला आणि एकुलता एक तारुण्यामध्ये आलेला, हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा सुद्धा मी आत्ताच 2 महिन्यापूर्वी गमावलेला आहे. दरिद्र अवस्था आहे. कोणी म्हणतात की त्याच्या अस्थी विसर्जित, हिंदू संस्कृती आहे ती विसर्जित करण्यासाठी वाराणसीला जातात, काशीला जातात, गंगेला जातात. माझ्याकडे काय असणार आहे? जाण्यासाठी एवढे सुद्धा पैसे नाहीये आणि म्हणून ती अस्थी मी तशीच ठेवलेली होती. आजूबाजूलाच मी पवित्र म्हणून ती अस्थी काही वाळवंटामध्ये विखरून टाकली. कोण जाणार, कुठे जाणार? द्रव्य नाही, पैसा नाही, अडका नाही. मनामध्ये इच्छा खूप आहे, परंतु थोडीशी आसू मी ठेवलेली होती. जर कोणी उद्या निघालाच, मी तर जाऊ शकत नाही, कोणी निघाला आपल्या स्वतःच्या क्रियेसाठी, आपल्या घरातल्या कोणाच्या क्रियेसाठी, तर त्याच्याबरोबर देता येईल. आणि म्हणून मी पुडीमध्ये ती अस्थी बांधून ठेवलेली होती. आज तू भेटला आणि ज्यावेळेला मी विचारलं, तू सांगितलं मी विवेकानंद आहे, नरेंद्र आहे. विचार केला की ज्याने गीतेचा प्रसार, श्रीकृष्ण भगवंताच्या ज्ञानाचा प्रसार अखिल विश्वामध्ये केलेला आहे, ज्याच्या हृदयामध्ये त्या श्रीकृष्ण भगवंताच्या पवित्र भगवद्गीतेचं ज्ञान आहे, ती ज्ञानगंगा तुझ्या हृदयात आहे. आज तुझ्या पायाला मी, चरणाला अस्थी लावली आणि मला त्या भगवद्गीतेच्या गंगेतच अस्थी विसर्जित केल्यासारखं मला वाटलं. किती पावित्र्यता आहे. उल्लेख आलेला एका पुस्तकामध्ये त्याचा. इतकं हे परमेश्वराचं हे महनीय असं ज्ञान हे श्रेष्ठ आहे. मग हे ज्ञान जे आहे, कर्मराटीमध्ये जे अज्ञान आहे, ज्यांना अजून कल्पना नाही, ज्यांना बोध नाही, ज्यांना वेद नाही, तिथे सर ती श्रद्धा आणि त्या आजीची विश्वासता होती, तिचा विश्वास होता, तिची श्रद्धा होती. आणि म्हणून 800 वर्षापासून 900 वर्षापासून स्वामींनी निरूपण केलेलं जे काही ब्रह्मविद्या तत्वज्ञान आहे ते विश्वासपर आहे. आणि स्वामींनी सांगितलेली जी आपल्याला दिशा आहे, आणि म्हणून बाबांनी जी ही निवड केलेली आहे, चिंतनातून निवड होते. निवड अशी सहजासहजी होत नाही, चिंतन लागतं यामागे. आणि म्हणून म्हटलं, चिंतन हे 2 प्रकारचं आहे. एक आत्मचिंतन असतं आणि एक दुसऱ्याचं चिंतन असतं. आपल्या स्मरणामध्ये सुद्धा सकाळी सांगितलेलं आहे, निर्वेद अनुताप अनुशोच अर्थ. हे तर आपल्या दोषांचं चिंतन आहे. कारण चिंतन खूप महत्वाचं आहे. हे जे नाव दिलेलं आहे चिंतनी, खूप समर्पक वाटतं, योग्य वाटतं. कारण चिंतन हेच ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. चिंतनी हीच ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी आहे. चिंतन आत्मचिंतनीय आहे आणि पुढीलाचं सुद्धा चिंतन ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आमचे स्वामी सुद्धा पश्चात प्रहरी उठल्यानंतर अखिल विश्व मात्रात
चिंतन करत होते. आज कोणत्या अधिकारी जीवाला काय द्यावं, कुणाला वेद द्यावा, कुणाला बोध द्यावा, हे चिंतन तिथं आहे. हे चिंतन आहे. अहो, मेकर विषय अंजनी मेकर पासून जर बाईसांचं चिंतनच जर देवानी केलं नसतं तर बाईसांना प्रेम देण्यासाठी बाईसाला दुसरा जन्म घ्यावा लागला असता. अंतर वाढतं, चिंतनाने अंतर कमी होतं, माणसामधलं अंतर कमी होतं. चिंतनीचं सुद्धा हेच कार्य आहे. ज्या ठिकाणी हजारो लोक सम्मिलित होतात आणि तिथं दुसराही कुठलाही मान अपमान या सर्व गोष्टींच्या पलीकडे जावं. 20-25 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या पद्धती बदलल्या, आमच्या रूढी बदलल्या, परंतु याला सुद्धा एक प्रकारची मुरड घालून एक नवीन असा प्रकारचा उपक्रम या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. गौरवास्पद आहे. मगाशीच बाबांना म्हणलं, गुरु जे आमच्या समोर बसलेत, ज्यांच्याकडे आम्ही शिकलोय, ब्रह्मविद्येचे धडे घेतलेत, परंतु हे चिंतनीय आहे. देव सुद्धा ऐकतो. जसं ते गंधर्व गायन कला करतात आणि ऐकतो, परमेश्वर सुद्धा ऐकतो. आम्ही म्हणतात ना, धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान आम्ही बोलतो, देव ऐकायला येतो. की हे जे मी सांगितलेलं तत्वज्ञान ही ब्रह्मविद्या आहे, जे माझे बोधवंत अधिकरण ज्ञानी पात्र सांगत, जे कोणी सांगताय त्यांचं ऐकण्यासाठी देव येत असतो. देव सुद्धा ऐकत असतो. आणि म्हणून हा चिंतनीचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. चिंतन हे आत्मचिंतन आहे, चिंतन हे पुढीलाचं चिंतन आहे. अहो, आचार्यांच्या चिंतनाने तर आभाईसाचा गाडा वाचला. ज्यावेळेला यवनाची स्वारी महाराष्ट्रावरती झालेली होती, त्यावेळेला व्यवस्थेचा भाग म्हणून आचार्यांनी वैजोबांकडे ती तयार नव्हती आबाईसा पाठवलं, आणि ज्या वेळेला पुन्हा हे परते जातील त्यावेळेला तुम्ही निघावे. तो गाडा मोडलेला आहे. आणि गाडा मोडल्यानंतर ज्या वेळेला ही गोष्ट समजते आचार्यांना, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा उपद्रव त्यांच्याकडून होत नाही. मागील म्हणते पुढीलाची, पुढील म्हणते मागीलाची, असा प्रकार तिथं घडलेला आहे. रक्षण झालं, संरक्षण झालं. आचार्य म्हणतात, माझेन चिंतने, चिंतन महत्वाचं आहे. आणि आम्ही आताच्या काळामध्ये चिंतनच कुठेतरी विसरून चाललेलो आहे. चिंतने विसरलो आणि चिंतनाची जागाही विसरलो. आणि म्हणून चिंतन होतं म्हणून लीळाचरित्रासारखा ग्रंथ जन्माला आला. वाजेश्वरीला जर आचार्य चिंतन करत बसलेच नसते, डोळे बंद करून अष्टोप्रहर ज्यांचं स्मरण आहे, भोजन समयी भोजनी चारुगुणीच्या लीळा, निद्रा समयी आमच्या वृद्धाचारामध्ये आलेला आहे. आचार्य ज्या वेळेला निद्रा करायचे त्यावेळेला वक्षस्थळावरील श्रीचरण आठवत होते. विहरण समयी विहरणाच्या ज्यावेळेला आचार्य जायचे विजनाला त्यावेळेला विहरणाच्या लीळा आठवायचे. असं पाणी दिसलं तर पाण्याचे लीळा आठवायचे. हे अष्टोप्रहर आचार्यांचं चिंतन होतं. आणि हे चिंतन करत बसलेले होते. वाजेश्वरीला महिमभट्ट विचारतात, आचार्य तुम्ही कशाचं चिंतन करताय? आणि हे विचारल्यानंतर आचार्य सांगतात, मी गोसावियाच्या लीळा चिंतितो, त्या आठवितो. तुम्ही चिंतन कराल, पुढे ज्यांनी देव पाहिला नाही, अनुभवला नाही, त्यांनी कुठे चिंतन करावं? आणि मग तिथेच लीळा चरित्राचा चिंतनातून जन्म झालेला आहे. एखाद्याचं चिंतन एक ग्रंथ निर्माण करू शकतं. आमचे 6,500 ग्रंथ संपदा आम्ही सांगतो आमच्या साहित्य सरस्वतामध्ये, परंतु ही ग्रंथ संपदेमागं त्यांचं असलेलं चिंतन आहे. आज बाबांनी 32 पुस्तकं लिहिलेली आहे. सोपं नाही लिहिलं, आम्हाला एक ओळ लिहिता येत नाही. चिंतन लागतं, त्यासाठी त्याग लागतो, आणि त्यासारखी अशा जागा लागतात. त्यासाठी निर्दोष व्हावं लागतं, त्यासाठी गाव सोडावं लागतं, शहर सोडावं लागतो, आणि या सर्वाचा त्याग करून कुठेतरी यावं लागतं. 16व्या अध्यायामध्ये जे दोष सांगितलेले आहे, दंभ, दर्प, अभिमान, हे सर्व दोष जर कुठे येत असतील तर शहरामध्ये येतात. लोकांतामध्ये गेलो की हा दोष आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या लोकांताचा त्याग करून, जिथे वातावरणच दूषित झालेलं आहे, मान सन्मान जिथे चाललेला आहे, आणि या लोकांताचा त्याग करून एकांताचा वास तिथं घ्यावयाचा, या दृष्टिकोनातून एक नवीन अशी दृष्टी बाबा या दृष्टिकोनातून ठेवत आहेत. मला वाटतंय महानुभाव संप्रदायामधला हा क्षण जो आहे, हा अजरामर क्षण आहे. सुवर्ण क्षणाने कोंदून ठेवावा असा हा क्षण आहे, की एका जलक्रीडा म्हणण्यात नौका विहाराच्या या दरम्यान परमेश्वराचं ज्ञान चिंतन याच्याही पलीकडे जाऊन इतिहासामध्ये हा क्षण लिहिला जाईल.
आणि म्हणून निर्दोष होण्यासाठी, कारण जिथे माणूस घेतला तिथं मळीनं करून टाकलेला आहे. आज आम्ही पाहतो पंतप्रधानांना सुद्धा आव्हान करावं लागतंय. स्वच्छ भारत, श्री चक्रपाणी महाराजांनी द्वारकेमध्ये तर हेच केलं ना. कचरा किती महत्वाचा, कचरा तो कचरा बाह्य कचरा आहे, पण मनाचा कचरा जर दूर करायचा असेल, मनाला लागलेला जो कचरा आहे, तो दोषरूपी जो कचरा आहे, जाय 22 आधी दोषरूपी जो कचरा आहे, तो दूर करायचा असेल तर अशा स्थानाकडे आम्हाला यावं लागेल. कारण इथे अरण्य रुदनासारखं आहे. जसं अरण्य रुदन सांगितलेलं आहे, एका अर्थानं अरण्य रुदन, जो अरण्यात रडतो त्याला समजवायला कोण जाणार, कोण आहेच नाही तिथे. पण ते अरण्य रुदन श्रेष्ठ आहे परमेश्वराच्या दृष्टीने. आणि तिथं नकोच आहे कोणी समजवायला, कारण कोणी समजवावं अशी भावना आमची निर्माण होते. तिथे आपली अपेक्षा निर्माण होते, आश्रय निर्माण होतो, आलिंबन निर्माण होतं. आणि ज्यावेळेला ही मनातली भावनाच निघून जाते, मला कोणीच नको, बस एकला, आणि ते एकटं होण्यासाठीची ही जागा आहे. आणि म्हणून आजचा हा काळ जर आपण पाहिला, आम्ही लोकांतामध्ये आलो, पण आम्ही जितकं लोकांतामध्ये होत गेलो, आम्ही सदोष होत गेलो. दोष आमच्या अंगी जडत गेले, आमच्या मनात कचरा साचत गेला. मान, अपमान, दंभ, दर्प, अभिमान हे साचत गेलं. भौतिक साधनाच्या आम्ही आहारी गेलो, हा कचरा आम्ही साचवत गेलो. आणि म्हणून बाबांनी जी निवडलेली जागा आहे ती मला योग्य याकरता खूप वाटली. स्वामींनी जे सांगितलं, राणी वनी, ती जागा इथं आहे. जिथं नेटवर्क नाही, विशेष करून आताच्या काळामध्ये, म्हणून ती जागा अशी. एक कवीनं असं म्हटलेलं आहे, काळाची महिमा कशी आहे पहा. आताचा काळ कसा आहे ते म्हणतात, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांनाच व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. संवेदनांनाच व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. आम्ही स्वप्न आहेत पण आमची डाउनलोडच होत नाही, कारण संवेदनांनाच व्हायरस लागलेला आहे. कारण आम्ही स्वप्न बघतो वेगळी, माडीच्या 2 माडी, गाडीच्या 2 गाडी, आणि ही स्वप्न लागली, हे व्हायरस आम्हाला लागले. आता दोषाला एक नवीन नाव आहे, हे व्हायरसच म्हणावं लागेल. तो काही पुढे असंही म्हणतो, मळकटलेल्या मातीसारखी माणसाची स्थिती वाईट. मळकटलेल्या मातीसारखी माणसाची स्थिती वाईट. जाती आणि नाती जोडणारी कुठेही नाही वेबसाईट. जाती नाती, आज भरपूर वेबसाईट आहे, आज सॉफ्टवेअरचा जमाना आहे, कम्प्युटरचा जमाना आहे. आणि हा एवढा मोठा प्रगत असलेला हा विज्ञानाचा आविष्कार जरी असले, असंख्य साईट आहे, या साईटला जा, त्या साईटला जा, पण या साईटवरून नाती जुळवता येत नाही. आणि जी नाती जुळली गेली, पेपरमध्ये आम्ही वाचतो, ऑनलाईन लग्न, नातं जुळलं पण ते टिकत नाही. 6 महिन्यात एक पूर्वेला एक पश्चिमेला गेलेला असतो. अशी प्रकारची ही स्थिती आहे. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय, कारण मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झाला. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय, कारण मदर नावाचा बोर्ड आईलाच विसरून गेले. आता बघा, आपण गेलो शहरामध्ये, आई वडील घरी असतात, ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो, कोकणामध्ये आम्ही गेलो, घरी असतात, आई वडील कुठे नाही, घरी आहेत. आणि व्यवसायाच्या दोघेही जॉबला असतात, मग शहरामध्ये गेलेले असतात. आई पण आईला विसरलेला आहे. आणि सगळ्यात मोठी आमची आई म्हणजे आमचा परमेश्वर आहे. तर ज्या वेळेला आम्ही हे आलिंबन स्वीकारतो आणि या समाजामध्ये जातो, असावा त्याचाही स्वीकार असावा, पण त्याला सुद्धा कुठेतरी मर्यादा असतात. आणि मग आम्ही आमच्या आईला विसरतो. आणि जागतिक स्तरावर जर पाहायला गेलं, वैश्विक स्तरावरती, तो वास्तविक याचा खुजा होत गेला आहे. पूर्वीच्या काळी मोठी कुटुंब पद्धती होती, आता फ्लॅट संस्कृती आहे. 50-50, 60-60 लोकांचं कुटुंब वाड्यामध्ये असायचं, आणि आता फ्लॅट संस्कृती आहे. याच्याही पुढे जाऊन, पुढे बघा, आम्ही आता रस्ते रुंद केले, आमचे रस्ते रुंद झाले. 4 वे, 2 लाईन, 4 लाईन, 6 लाईन, मेगा हायवेने आम्ही जातो, पण आमची दृष्टी अरुंद झाली. पण जरी वैश्वाची दृष्टी अरुंद झालेली असली
तर अशी दृष्टी चिंतनीच्या माध्यमातून देणारे बाबा आजच्या या काळामध्ये आहेत, हे आमचं आम्ही सौभाग्य समजतो. कारण परमेश्वराच्या तत्वज्ञानाची दृष्टी कधी अरुंद होत नाही. जिथे ज्ञान आहे, जिथे विवेक आहे, तिथे ही दृष्टी कायम स्वरूपी, त्याच्या कक्षा नाही, कुठल्या मर्यादा नाही, त्याला कुठला व्यास नाही, ही व्यापक दृष्टी आहे. आणि तो ज्ञान विवेक आहे. त्यासाठी साधना आहे, तपस्या आहे, त्यासाठी ते स्वीकारत असलेले एकांतवास आहे. मगाशी बाबा सांगत होते, मग 10-15 दिवस मला यावं वाटतंय आणि येईल तर एक पुस्तक लिहिल्याशिवाय पुन्हा बाहेर जाणार नाही. किती मोठा त्याग आहे. आज ओढा वाढलाय. कोरोना काळामध्ये आम्ही ही सर्व परिस्थिती अनुभवलेली आहे आणि म्हणून हे अनुभवत असताना निवड आणि आपल्या दृष्टिकोनातून खरं तर आम्हाला बाबांनी भाग्य दिलं या सहवासाचं. इथं येऊन हा वातावरण पाहावं आणि कुठेतरी जगाच्या पाठीवर येऊन बाजूला जाऊन, विश्वाच्या बाजूला जाऊन सर्व चिंता विसरून या ठिकाणी येऊन एक वेगळं चिंतनीच्या माध्यमातून चिंतन करणं. आम्ही सुद्धा चिंतन रस्त्याने येत होतो खाली. माझ्याबरोबर आमचे एक होते उदयराज म्हणून, आम्ही बोलत होतो. ते मग आत्ताच म्हणले बाबा, ते म्हणाले मी आटणालाच इथं येणार आहे. हे चिंतन आहे. चिंतनेमुळे हे सर्व साध्य आहे. कारण या वातावरणाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. आज आम्ही आलो, पण यापूर्वी 4-5 जागा शोधल्या असं त्यांनी सांगितलं. जागा सुद्धा निवड महत्वाची आहे. श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा कुरुक्षेत्राची निवड करावी लागली. निवड केली कुरुक्षेत्राची. कोणती भूमी योग्य आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीपासून, भूमीपासून ते जे कोणी ज्ञान आचार्य असतील, ज्यांना आतापर्यंत 25 वर्षाच्या या चिंतनीच्या प्रवासामध्ये जे कोणी ज्ञानार्जन करून त्यांची निवड, सभेची निवड, वेळेचं बंधन, वेळेची निवड, त्याची सर्व जे काही आहे गोष्टी त्या की ज्यासाठी आपण आलेलो आहोत ते त्यांच्या पदरात पडलं पाहिजे. आम्ही तर कार्यक्रमाला पाहतो पंचावतार दीक्षावरी, परंतु ही कुठेतरी वस्तुस्थिती आता बदलली पाहिजे आणि कदाचित नवीन घडणारी जी पिढी आहे, बाबा हे तरुणांचे आदर्श आहे, प्रेरणास्त्रोत आहे आणि त्यांनी दिलेला विचार असतो हा खरोखर विचारणीय, चिंतनीय असतो आणि म्हणून चिंतन महत्वाचं आहे. ती चिंतन महत्वाची आहे आणि देवही चिंतन करतो. आमच्या ब्रह्मविद्येच्या भाषेत जर सांगायचं तर अव्यक्तमंत सुद्धा चिंतन करतात. व्यक्तमंत परमेश्वर सुद्धा चिंतन करतात. पश्चात प्रहरी मुहूर्त 21वा चिंतनातूनच सांगितलं आणि म्हणून चिंतन महत्वाचं. आम्ही म्हणतो अभिष्ट चिंतन, आम्ही म्हणतो गुरूंचं चिंतन. बाहेर जात असताना चिंतन खूप महत्वाचं आहे. मार्गामध्ये पद्धती आहे की बाहेर जाताना आम्ही विचारून जातो, कारण गुरूंचं चिंतन राहतं. हा बाहेर गेलेला आहे आणि न विचारता बाहेर गेला, बाहेर विचारल्याशिवाय जाऊ नये अशी आमची एक आश्रमस्थ परंपरा आहे. पण न विचारता जाणं किती महागात पडू शकतं हे आम्हाला घोडाचोडीच्या शिष्यावरून कळालं. दररोज भिक्षेला विचारून जाणं स्वामींचं चिंतन होतं, पण एक दिवशी न विचारताच गेले आणि त्यामध्ये त्या बाईने ते गरम गरम आंबील हातावरती टाकलं. राग आला, तम उद्भवला आणि चिंतन नसल्यामुळे गाव जाळून टाकला. चिंतन महत्वाचं आहे. मग ते मार्गस्थ पद्धतीमध्ये चिंतन आहे, गुरूंचं चिंतन आहे, निमित्ताचं चिंतन आहे, सुरुद्धाचं चिंतन आहे, सर्व गुरुकुळाचं चिंतन आहे. कोरोना काळामध्ये सर्व मार्गोमार्गी फोन जात होते, स्मरण करा, चिंतन ठेवा, चिंतन करा, आमच्यासाठी देवाला प्रार्थना करा, आम्ही जर बरे झालो तर यातून जर वासनिक असेल तो म्हणत होता आम्ही अनुसरू देवाला आणि तुमचं चिंतन असू द्या. कर्मराठीमध्ये आशीर्वाद म्हणतो, आपण इथे चिंतन म्हणतो आणि म्हणून ते चिंतन महत्वाचं आहे. ईश्वराचं चिंतन, गुरुचं चिंतन, गुरुकुळाचं चिंतन. त्या चिंतनातून आमचे आचार्य सुद्धा म्हणतात, ज्या वेळेला एक पशु धावून येतो आचार्यांच्या वरती, गोपाळ पंडित मध्ये पडतात, आचार्य नंतर सांगतात माझे निस्मरणे चिंतने वाचला राखील येतो. आणि म्हणून चिंतन हे महत्वाचं आहे. या चिंतनातूनच विचारांची जागृती होते, विवेकाची स्फुर्दुकता होते आणि परमेश्वराकडे जे अचिंत्य असलेला जो परमेश्वर आहे त्या अचिंत्याचं चिंतन या अनुषंगानं या
उपक्रमाचं नाव बाबांनी चिंतनी ठेवलं असावं. कदाचित अजूनही व्यापक असेल भूमिका, पण जे मला वाटलं, विचार करत होतो, एक एक गोष्ट महत्त्वाची आहे. एक शब्दामध्ये जर एवढी ताकद आहे तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये किती ताकद आहे, ओळीमध्ये किती ताकद आहे, कथेमध्ये किती ताकद आहे. आज हजारो अनेक कीर्तनकार आहेत आमचे, आणि ते उदाहरणं घेऊन किंवा त्या उदाहरणांचं त्याचा मी म्हणतो आम्हाला बाहेर जायची गरजच नाही. बाबांनीच एवढं साहित्य निर्माण करून ठेवलं. एवढं जरी जो कुणी वाचलं तरी तो फार मोठा व्याख्याता, वक्ता, प्रवचनकार, प्रबोधनकार होऊ शकतो, इतकी समृद्धी तिथं आहे. बाहेरचं शास्त्र अभ्यासाची गरजच नाही. चिंतनीचं हे साहित्य, बाबांचं हे साहित्य जो अभ्यास आहे, प्रायचित आहे. खरोखर वाचण्यासारखं हे प्रायचित आहे. आज आम्ही गाडीमध्ये तीर्थयात्रेला जातो, त्या भजनाच्या कॅसेट लावण्यापेक्षा काही गाडीमध्ये खरोखर जे अर्थवंत आहेत ते प्रायचिताच्या कॅसेट लावतात. प्रवास कसा दूर होतो, प्रवासाचा थकवाही जाणवत नाही, हजारो किलोमीटरचं अंतर सुद्धा त्यामध्ये जाणवत नाही. इतका गोडवा त्या शब्दामध्ये आहे, त्या प्रायचितामध्ये आहे. आणि हा प्रवास जो आहे, जन्म मृत्यूचा प्रवास सुद्धा जर आहे, यातून जर आपल्याला दूर जायचं असेल तर प्रायचित रूपी खरोखर ते ऐकलं पाहिजे. वाचनिकासाठी तर खरोखर आहे. ते भजनाच्या कॅसेट लावण्यापेक्षा, जिथं गीत विखो मांडलं त्याच्यापेक्षा हे प्रायचित रूपी जर हे ऐकलं, दृष्टपर अदृष्टपर सर्वच गोष्टींना परमार्थिक लाभ त्यातून आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून खरं तर शब्द कमी आहे, काय बोलावं, परंतु चिंतन या विषयावरून खूप काही वाटतं. आणि म्हणून आपलं आत्मचिंतन सुद्धा निर्दोष होण्याकरता, ते दोष दूर होण्याकरता, कारण लोकांतामध्ये आम्ही गेलो मग तिथं अधिकृती दोष आला, लोकांतामध्ये आम्ही गेलो विपरीतत्व बुद्धी दोष आला. जे जायबावीचे दोष आम्हाला सांगितले आचारामध्ये, ते लोकांतामध्ये गेल्यानंतर आलेले आहेत. जिथं प्रदूषित वातावरण आहे, त्या प्रदूषित वातावरणात गेल्यानंतर त्याचा संसर्ग आम्हाला जास्त झालेला आहे. आणि म्हणून जे निर्दोष ठिकाण आहे, निर्दोष पुरुष आहे, निर्दोष स्थान आहे, अशा स्थानाच्या ठिकाणी हा नवीन प्रकारचा एक उपक्रम या ठिकाणी चिंतनीच्या माध्यमातून बाबाजी राबवत आहे. असं हे अचिंत्याचं चिंतन आहे. आणि हे अचिंत्याचं चिंतन ज्यामध्ये परमेश्वराच्या लीळा आठवत आठवत सर्व गुरुकुळाचं चिंतन, आणि या चिंतनातून प्रगट होणार आपल्याला लाभ होतो, स्वनिष्ठ होतो, परनिष्ठ होतो. हा लाभ आम्हाला कुठपर्यंत, फार दूरपर्यंत लाभदायी ठरू शकतो. अशा प्रकारची ही चिंतनीय आहे. चिंतन असंच घडत राहू आणि बाबांचा सहवास, विचारांचा सहवास असाच मिळत राहावा, अशा प्रकारची एक मनीषा व्यक्त करून मी या ठिकाणी माझे तोडके मोडके 2 शब्द थांबवतो.